धावा. तर नक्कीच राहुलच्या 50साठी 1000 रुपयाचं पारितोषिक राजनजी वारके यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी केली आणि त्या फलंदाजीच्या जोरावर एक मोठं टार्गेट सेट केलं आणि मग आपल्या संघाला सुपर 6 पर्यंत नेऊन ठेवलं. मी संतोष उद्रेंना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. राहुल, संतोष उद्रे या आपण. तर नक्कीच बॅक टू बॅक 3 त्यानंतर दत्ता भगत या आपण सुद्धा. दत्ता भगत या आपण सुद्धा आपल्या शुभ हस्ते सुद्धा आपण पारितोषिक देऊया. त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर आलेले आहेत तुरमाळेचे, त्यांचं आपण स्वागत करूया. तिरुपती डिस्ट्रीब्युटर्स. त्यानंतर मग वरद भगत त्याला बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी देखील राजनजी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक होते. मॅच स्टार्ट होतीये हार्ली क्वीन्स आणि क्रिशा 11 या संघादरम्यान आणि पहिला चेंडू पंचांचा इशारा आला. स्वैर चेंडू एक अतिरिक्त धाव मिळतीये आणि संघाचा श्रीगणेश मात्र होतोय. दोन्ही संघ पहिला सामना गमावलाय आणि त्यानंतर मग आता अस्तित्वाची लढाई आणि हे लढाई लढत असताना पहिला गोलंदाज वापरला गेलाय मयूर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, काहीसा चाचपलतोय गोलंदाजी करत असताना इथून मात्र बॅक टू बॅक. त्यानंतर बघा व्यासपीठावर आमची ज्ञानेश्वरजी भोईर यांचं इथे शुभागमन झालंय. आपण पाहत आहे एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून आम्हाला स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभत आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष असं स्वागत. त्यानंतर आमचे नितीन दादा चोरगे विशेष कार्यकारी अधिकारी, त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न अपील केला आणि पंचांनी नक्कीच राजूला हेरलं आणि इथून मात्र मोठा धक्का क्रिशा 11 पळसपे संघाला. कडवली संघाला पहिला हादरा मिळाला. राजू ठाणगे एक मोठी तोफ मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर एक आणखी मोहरा बघायचा आपल्याला. संदीप महालकर नामक फलंदाज मैदानाच्या आत आणि मग मयूरच्या 2 स्वैर चेंडूनंतर आलेला मोठा विकेट आणि त्यानंतर झालेला हा बदल क्रीज मध्ये आपण बघू शकतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळाला 2 स्वैर चेंडूच्या नंतर. इथून मात्र फ्रंटफुटवर असणार हार्ली क्वीन्स संघ. यावेळेस मात्र चेंडूला चांगला टाकला आणि बघा कव्हर करण्याचा प्रयत्न, त्यानंतरची मग बाईकच्या माध्यमातून ही अतिरिक्त धाव. 3 धावा धावफलकावर झालाय. पहिला गडी गारद झाल्यानंतर जबरदस्त असा कमबॅक पाहायला मिळाला. हाही निर्धाव चेंडू होता, मात्र फेकी केल्यानंतर कलेक्शन खराब आणि त्यानंतर मात्र अतिरिक्त धाव मिळतीये. फलंदाज यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा, तोही प्रयत्न फसला आणि इथून आला निर्धाव चेंडू. सागर मोरे नामक फलंदाज मैदानाच्या आत आपण बघू शकतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा फसला आणि इथून मात्र आणखी एक निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय. तो गोलंदाज मयूर फडके. हार्ली क्वीन नांदगाव संघ यावेळेस मात्र प्रयत्न पूल झालाय सक्सेसफुल आणि चेंडू गेलाय सीमा पार चौकार.
गॉगल आणि इनर असेल आम्हाला जी कॅप पुरस्कृत केलेत केतन देशमुख असतील आमची सांगुर्ली. त्यानंतर गॉगल आम्हाला दिलेत ते प्रमोद हिरू टोमरे कुडावे आणि इनर दिले ते शिव कलेक्शनचे सर्वा प्रकाश कुडले. त्यांचं पण स्वागत करूया. चला जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये ऐकूया रोहित वाजेकर यांना. थँक्यू. तर नक्कीच पहिलं उत्कृष्ट शतक हाताळण्यात यशस्वी झालाय. मोठा गडी राजू ठाणकेच्या माध्यमातून बाद करण्यात यशस्वी झालाय आणि त्यानंतर मग पहिल्या षटका अखेरीस आपण बघू शकतोय धावफलकावर धावा आल्या 9. एक चौकार मारण्यात यशस्वी झालाय. त्यानंतरच्या मात्र आपण बघू शकतो 2 स्वैर चेंडू, एक बाईकच्या माध्यमातून आलेली धाव, त्यानंतर 2 धावा आणि मग धावफलकावर धावा साचल्यात 9. एक गड्याच्या मोबदल्यात एक आखणी करावी लागेल ते हार्लिक क्वीन संघाला. क्रिशा 11 वडवली संघा समर्थक कुठेतरी वडवली संघ विचार करत असेल की मागच्या सामन्याप्रमाणे आपण जर मोठ्या उत्तांग धावा लावल्या तर नक्कीच आपल्या गोलंदाज सेफ होतील. मात्र काय समीकरणं बदलतायत हे येणारा काळ सांगणार आहे. आणि मग ते असताना आता मनीष खुटले नामक गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आत. मनीष फडके 2 बंधू आपण बघू शकतो, मयूर मनीष ही जोडी. आणि त्यानंतर मग पहिलं षटक अतिशय बॅलन्स राहिलंय. संदीप महालकर ऑन स्ट्राईक असणार आहे. मनीष फडके राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. संदीप महालकर ऑन स्ट्राईक आहे बघा. सुंदर असा पॉइंटच्या रिजन मध्ये मारलेला चेंडू आणि थोडीशी उचली आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. शेवटपर्यंत प्रयत्न केलेत आणि या प्रयत्नांना आता यश येणार का? यश येता येता घडलं काय? आणि इथून मात्र सागर मोरे धावचीच्या स्वरूपात जातोय बॅक टू पवेलियन. पवन टकल्याची कामगिरी उत्कृष्ट. गेलाय त्यानंतर मात्र आपण बघा हर्षदनं काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि क्षेत्ररक्षणाच्या जीवावर उत्कृष्ट फेकी आणि त्यानंतर मग पवनचं कलेक्शन आणि मग आलेली विकेट असं समीकरण म्हणलं. क्रिकेट म्हटलं तर तिन्ही गोष्टींवर प्रभुत्व हवं, फलंदाजी, गोलंदाजी आणि सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे क्षेत्ररक्षण. कारण की क्षेत्ररक्षणाच्या जीवावर प्रत्येक मॅच आणि आपण शृंखला जिंकून देऊ शकतो आपल्या संघाला आणि त्याचं जागतं उदाहरण आपण या मागच्या चेंडूवर बघितलं. आणि आता मात्र एक उत्कृष्ट खेळाडू आपण बघू शकतोय उमेश ऑन अ क्रीज. 2 हादरे क्रिशा 11 संघाला मिळालेत आणि मग त्यांना सावरण्यासाठी सेकंड डाऊनच्या माध्यमातून आपण बघू शकतो उमेश आला. एक जबाबदार खेळाडू आहे आणि तशी खेळी करण्याची गरज. मात्र मनीष ऑन अ फायर. व्हेरिएशन मनीषची गोलंदाजी म्हटलं तर व्हेरिएशनचा भरणा आणि त्यानंतर म्हणजे कुठलाच चेंडू तो सेम लाईनवर टाकत नाही. प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन हे त्याची ओळख. आणि मग असं असताना हा चेंडू आलाय निर्धाव. नेक्स्ट चेंडू उमेश साठी. काय जबरदस्त फ्लिक शॉट सूर्यकुमार स्पेशल. चेंडू आलाय दणदणीत षटकार. मात्र उमेश म्हटलं नंतर मग बघायचं आता कुठल्या प्रकारचा प्रश्न विचारणार हा गोलंदाज मनीष फडके. पहिल्या चेंडूवर शांत ठेवण्यात यशस्वी, मात्र दुसऱ्या चेंडूवर उत्तर. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, तिथून खराब कलेक्शन बघू शकतो आपण. आणि त्यानंतर मग एक संयमी धाव.
आणि मग धावसंख्येला आकार. धावसंख्या झाली आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक चालू असताना 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. उच्चांक गाठावा लागेल कारण की दुपारचं सत्र, त्या मात्र वाऱ्याची दिशा आणि मग जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर नक्कीच एक संघर्षमय स्कोर करण्याची गरज. आणि असं असताना 19 धावा धावफलकावर झाल्यात. 10PLचं हे पहिलं पर्व, उत्कृष्ट आयोजन. तळपत्या उन्हात जरी मॅच असली मात्र क्रिकेटचा हा अनुभव आणि हा थरार घेताना सर्व प्रेक्षक मायबाबांचं अभिनंदन. आणि बघा स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेनं आणि तितकीच चांगली फेकी, चांगलं कलेक्शन. तर दरम्यानची मात्र एक धाव आली आहे आणि एका धावेच्या माध्यमातून 2 दशक मार्गस्थ असताना 20 धावा धावफलकावर. क्रिशा 11 वडवली संघाचा आलेख बघता 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा झाल्यात. चांगले प्लेयर्स त्यांच्या शामियानात अजून खांबेज आहेत, मात्र इथून मोठे फटकेबाजी करावी लागेल. आणि कुठेतरी विचार करत असेल हरली क्वीन नांदगाव संघ की या 2 फलंदाजांना शांत कसं ठेवायचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील चांगली, आत्मविश्वास कमी आणि एक धाव झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मग उमेश म्हटलं की मग धावा नक्कीच अशा प्रकारे येणार आणि घडतंय काय बघायचंय. तिसरी धाव देखील झाली आहे, चौथी धाव आणि हा म्हणता 4 धावा, जिथे खऱ्या अर्थानं एकच धाव व्हायला हवी होती. आणि नक्कीच बाईच्या माध्यमातून या 4 धावा बघू शकतो आपण. लेग बाईच्या माध्यमातून 4 धावा. क्षेत्ररक्षण बाउंड्री लगत अतिशय सुंदर केलं. लेग बाईचा इशारा पंच आमच्याकडे कळवत आहेत आणि नक्कीच या 4 धावा मिळत आहेत. 24 धावा 2 षटकाखेरीज आपण बघू शकतोय. क्रिशा 11 वडवली संघ अनेक वर्ष त्याचा खेळ आपण बघत आलोत. तर नक्कीच आणखी एक चांगला गोलंदाज संकेत भोईर उर्फ शेल्डी. जबरदस्त अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमी आपण बघत असतो. पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी, बाउन्सर टाकलाय, 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून लगेच वॉर्न करण्यात आला. काय जबरदस्त स्पेस बघायला मिळतोय त्याच्या माध्यमातून. इथून मात्र आला निर्धाव चेंडू आणि मग संकेत भोईर म्हटलं की एक आग, एक ॲग्रेसिव्हपणा त्याच्यात नक्कीच असतो. स्वतःच्या जीवावर खेळ जिंकण्याची क्षमता, धमक. मात्र संदीप यावेळेस मोठा फटका, फटक्यामध्ये ताकद एवढी की चेंडू गेलाय सीमा पार. दर्जेदार षटकार. बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता, त्यानंतर मात्र पुरेपूर वापर केला ताकदीचा आणि षटकारानिशी उत्तर दिलं. यावेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू तितकं चांगलं, काय कलेक्शन झालंय बघा मागे.
शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं कलेक्शन आणि इथून मात्र नक्कीच एकेरी धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 31 धावा, 31 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहताना मिळतंय. मॅचचा आनंद घेताना आमच्या रंगनाथजी पाटील लायन ग्रुप सदस्य आहेत, आपण पाहू शकाल. रंगनाथजी पाटील, प्रवीण ठाकूर, अंकुश चौधरी असतील, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. इकडे आमचे ऋषी ठोंबरे असतील, अजय ठोंबरेला आपण पाहत आहे. सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, सर्वांचं स्वागत आहे. आणि मग बघा शेखर, उमेश मी म्हणालो होतो, उमेश एक जुना जाणता खेळाडू आहे. त्यानंतर बघा टीम बॅटिंग करते ती क्रिशा 11 वडवली संघ आणि त्या वडवली संघाच्या फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आमचे माने साहेब आहे, त्यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज लगावलं. प्रत्येक षटकारासाठी 300, 3 षटकाराला 1000, 3 षटकाराला 1000 आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपये माने साहेब आणि किशोर असतील त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल क्रिशा 11 वडवली टीमला खेळाडूंसाठी. एक चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू यावेळेस फटका सजवलाय आणि नक्कीच थोडे प्रयत्न अपुरे पडले आणि हा चेंडू गेलाय सीमा पार. स्टायलिश षटकार. जबरदस्त पहिला चेंडू टाकला, त्यानंतर मात्र आता हाणामारीची सुरुवात झाली आहे आणि मग उमेश बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आला. हॅट्रिकची संधी. पारितोषिक पटकावलंय, मात्र मोठं पारितोषिक पटकावायचं असेल तर नक्कीच याही चेंडूवर षटकार मारावा लागेल. आणि घडतंय का यावेळेस टॉप एज मिस फटका आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी विश्वासजी पाटील एक यशस्वी संघमालक, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्यांची टीम देखील आपण कालच्या सत्रामध्ये बघितली. अपयश आलं असलं मात्र तीच एनर्जी गेल्या अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून देखील चांगला क्रिकेट पाहायला मिळालाय. अजून देखील ते कार्यरत आहेत आणि घडवणूक देखील तितकीच चांगली कुडबे संघाची, वडवली संघाची करत आहेत. तर बघा संघाची धावसंख्या आलेख आपण बघतोय 43 धावा धावफलकावर आणि शुभमला प्रत्येक षटकारासाठी प्रेम पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. जे शुभमवरचा विश्वास, शुभमवरचा प्रेम आपण बघू शकतो या मैदानाच्या आतमध्ये. आणि असं असताना आता आपण बघू शकतोय मनीष नामक गोलंदाज पुन्हा एकदा. मनीषच्या पहिल्या चेंडूवर फटका सजवलाय ब्लॅक स्क्रीनच्या वरून स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा खणखणीत असा संदीपच्या बॅट मधून आलेला षटकार. एक स्टायलिश षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून आता मात्र धावसंख्या वाढतीये. 49 धावा धावफलकावर लागतायत. अर्धशतकाच्या जवळ आलेला हा संघ इथून मात्र बघा साईड स्क्रीन ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे बसले त्यांना विनंती आपण तिथून उठायचे कृपया. बॅट्समनच्या समोर आपण आहात त्यांना प्रॉब्लेम होतोय. साईड स्क्रीन ब्लॅक स्क्रीन. इथून मात्र व्हेरिएशन केलंय फटक्याखाली क्षेत्ररक्षक आणि कोणतीही चुकी होत नाहीये. आणि बघा शेखर व्हेरिएशन किती महत्वाचं आणि इथून आलेला मिळालेला हा हादरा. त्यानंतर बघा आपण पाहता या स्पर्धेचा आनंद घेताना आमची खाता पिता ग्रुप
ते सुद्धा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. चला थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होणार आहे ते आपण पाहता लाईन ग्रुपचे अध्यक्ष बालूशेठजी फडके विहिगर इथून मात्र येताना तुम्हाला पाहायला मिळतील, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आणखी एक संध्याकाळच्या सत्रामध्ये एक दमदार नेतृत्व सुद्धा या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतील. खूप सारे दिग्गज मान्यवर सर्वांना, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण महादेवजी चौधरी आपण पाहिलं तर राजकीय चपला बाजूला ठेवल्या आणि 10 गावांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि त्यासाठी सर्वांना निमंत्रण आमंत्रण आपण दिलंय आणि त्या उद्देशानं, कारण इथे कोणत्याही गोष्टीचा काही होऊ नये यासाठी आपण त्या दखल घेतली आहे आणि प्रत्येकाला आमंत्रण निमंत्रण देऊन त्या सर्वांना सांगितलंय की व्यासपीठ सर्वांसाठी खुलं असेल, सर्वांसाठी मोकळं असेल आणि प्रत्येकाने यावं आणि या व्यासपीठावर आपला अगदी सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर आमचे बालूशेठजी फडके आपण पाहू शकाल, लायन ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहू शकाल, त्यांच्याबरोबर रविशेठ शेलके यांना पाहायला मिळतील. उपाध्यक्ष आपण पाहताय पाली, त्यांचं सुद्धा इथे शुभागमन थोड्याच वेळामध्ये होईल, त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. धन्यवाद शेखरजी. बघा चांगले बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय नवका फलंदाज संकेत. फटका उंच गेलाय, पॅराशूट फटका. बघायचंय काय घडतंय आणि कोणतीही चूक करत नाही या खेळाडू आणि पुन्हा एकदा काय कमबॅक केलंय मनीषच्या गोलंदाजीवर. आणखी एक मिळतोय, चांगली विकेट. पर्व आणि त्यामध्ये सुसज्ज करण्यासाठी हे छोटे छोटे प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून साकार झालेले ही यशस्वी शृंखला. कल्पेश यांना देखील बघा 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक विश्वासजी पाटील यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. विश्वास पाटील आम्ही बघतोय पहिल्या दिवसापासून बक्षिसांची खैरात आणि मग ही बक्षिसांची खैरात म्हणण्यापेक्षा त्याही जाऊन पलीकडे एक मोटिवेशन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच बघत असतो. आणि मग असं असताना मनीषची एक भेदक गोलंदाजी, कारण की पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र काय जबरदस्त कमबॅक. इथून मात्र ब्लॉक लाईनचा वापर, त्यानंतर मग लॉंग ऑनच्या रिजनमध्ये चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते, चांगलं कलेक्शन आणि एक सक्सेसफुल षटक यावेळेस मात्र संपतंय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे 50 धावा, अर्धशतक लागलंय. 43 धावांवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव, त्यामध्ये आल्या 3 विकेट आणि शेवटच्या चेंडूवर मात्र एकेरी धाव मिळते. अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे क्रिशा 11 संघ. क्रिशा 11 वडवली संघ. या षटकामध्ये मोठी धावसंख्या लावावी लागेल, कारण की या मैदानावर जेवढ्या धावा जास्त तेवढे गोलंदाज सेफ असतील.
आमचे मित्र पवन टकले बघा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स देण्याची हिम्मत ते आपल्या माध्यमातून ठेवत असतात. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण अनेक मैदानावर बघितला. इथून मात्र गोलंदाज वापरला गेलाय संकेत भगत. आणि मग संकेत भगत म्हटलं तर व्हेरिएशनचा भरणा आणि प्रत्येक चेंडू कलात्मक टाकण्याची गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे आणि गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मात्र आपण बघू शकतो दिली गेली आहे. तर व्यासपीठावर आपण सन्मान करूया. बघा ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली, पाणी पुरवले, ते आमची अभिजित दादा राऊत यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो प्रकाशानं आपण सन्मान करा. अभिजित दादा राऊत आणि त्यांचा आपण करूया सन्मान. ते इथून रजा घेतील, त्यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आणि हे षटक बघायचं कितपत धावसंख्या देऊन जाईल की कमबॅक करेल पुन्हा एकदा ज्या प्रकारचा कमबॅक मनीषने केला होता. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा वापर आणि पहिल्या चेंडूवर खेळ संपलाय तो यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू टाकल्यानंतर बघा बॅट्समनच्या स्टान्सवर फील्ड सेटअप चेंज करण्यात आला आहे आणि पवन टकले आपण बघू शकतो गार्ड चेंज करताना आणि इथून मात्र क्लोज किपिंगसाठी आलाय. गोलंदाजी मार्फत तयार आहेत आणि बघा पवन मी म्हणालो होतो एक अष्टपैलू खेळाडू आहे, कोणती भूमिका त्याला द्या चांगली कामगिरी करत असतो. आणि इथून मात्र बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, मोठ्या फटक्यांची गरज असेल क्रिशा 11 वडवली संघाला कारण की 50 धावा. हॅलो, त्यानंतर बघा आमचे पूर्व क्रिकेटर, बरीच वर्ष क्रिकेटसाठी ज्यांनी खर्च केली ते आमचे रमेशजी ठोंबरे, ते सुद्धा आलेले आहेत. रमेशजी ठोंबरे आपण सुद्धा या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे आणि फटका सजवलाय, फटक्यामध्ये ताकद एवढी की चेंडू गेलाय सीमा पार, दर्जेदार षटकार. बघू शकतो एक धावसंख्येचा आलेख चढला, 56 धावा. अजून एखाद दुसरा मोठा फटका येईल का हे येणारे चेंडू मात्र सांगून जाणतील आणि नक्कीच मोठा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र घडतंय. प्रेम पाटील यांच्या माध्यमातून मागच्या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कल्पेश यांना. शुभमने मारलाय, माफ करा. रिव्ह्यू पंच बीमर वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. आमच्या अभिजितदादा राऊत आणि त्यांचा इथे सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी पाणी पुरवलंय. अगदी त्यांचं स्वागत. त्यानंतर बघा आपण पाहताय ज्यांचं इथे आगमन होणार आहे या व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून, ते म्हणजे लायन ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहताय बालूशेठजी फडके विगर आणि त्यांचे इथे शुभ आगमन होईल. त्यांच्या समवेत आपण पाहताय डिलिव्हरी. त्यानंतर त्यांच्या बरोबरीने आपण पाहू शकाल रविशेठजी शेलके असतील, राजेशजी फडके असतील, रंगनाथजी पाटील, चेतन सावळेकर, प्रवीण ठाकूर, सूरज चौधरी, अंकुश चौधरी. नक्कीच शुभमसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आपण बघू शकता. मोठा फटका, काय जबरदस्त फटका सजवलाय. क्रिस गेल टाइम, हा चेंडू गेलाय दर्जेदार सीमा पार षटकार. अगदी विनंतीला मान देऊन इथे उभे राहिले ते आमचे सन्माननीय आपण पाहू शकाल लायन ग्रुपचे अध्यक्ष बालूशेठजी फडके विगर आणि त्यांचं इथे मात्र
आगमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचा पण करूया इथे शुभसन्मान आणि त्यांचं इथे आगमन होताना पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पण इकडे करायचा बघा. एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि मग आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर समाजामध्ये एक समाजसेवा गोरगरिबांच्या माध्यमातून आणि गोरगरिबांना हवं नको ते पाहणं या विविध गोष्टी त्यांच्या माध्यमातून पुरवल्या जात आहेत. ते आमचे सन्माननीय आपण पाहू शकाल बालूशेठजी फडके व्हीगर आणि त्यांचं आपण करू या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. लायन ग्रुप अध्यक्ष बालूशेठजी फडके आपण पाहत आहे. आणि मग इथून मात्र आपण करतोय या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये या स्पर्धेमध्ये आपण करूया दादांचं सहर्ष असं स्वागत स्वागत स्वागत. तर बघा पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा आल्या 64 आणि 62 धावांचं असं आव्हान ठेवलंय. 66 धावा झाल्यात. 2 धावा शेवटच्या चेंडूवर आणि तिसऱ्या धावेवर बाद झालाय. 66 धावा ऑन अ बोर्ड, 67 धावांची आवश्यकता आणि असं असताना मग हर्ली क्वीन्स संघाला त्या धावा चेस करायच्या आहेत. व्यासपीठावर आपण पाहू शकाल सन्माननीय आपण पाहत आहे 4 एक्के ज्यांच्या गाडीला तुम्ही पाहू शकाल एक ब्रँड नावाचा ज्यांनी निर्माण केला आहे. आणि ते ब्रँडचे आमचे सर्व आपण पाहत आहे बालूशेठजी फडके व्हीगर आणि त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. समाजामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही पाहत असतो. कोरोनाचा कालखंड सुद्धा आपण पाहिला. त्या कालखंडामध्ये सुद्धा बालूशेठजी फडके यांच्या माध्यमातून आपण पाहिलं
आहे त्यांचा पण पुन्हा एकदा करूया या 10 गाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. चला मी विनंती करतोय बघा सन्मान करूया आपण या व्यासपीठावर सन्मान केला जाईल. लायन ग्रुपचे अध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक ज्याने आपली नावाची छाप सोडली आहे, एक मराठी माणूस. आज आपण पाहिलं तर व्यावसायिक क्षेत्र असेल आणि मग सामाजिक क्षेत्र आणि त्यामध्ये मग आपण पाहिले असेल तिची बांधिलकी जपत असताना आपण जर पाहिलं असेल तर मग एक मदतीचा हात सातत्यानं पुढे करताना आपण ज्यांना पाहत असतो ते आमचे या स्पर्धेला चीफ गेस्ट म्हणून उपलब्ध झाले ते आमचे सन्माननीय लायन ग्रुपचे अध्यक्ष बालूशेठजी फडके यांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतो आमचे आयोजक सर्वजण आपण करूया या आपण सर्वजण राज असतील, गणेशजी मस्कर असतील, विलास असतील, त्यानंतर आमचे पवन पाटील, सुरेंद्र पाटील या आपण करूया दादांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. विश्वास पाटील, विश्वासजी पाटील यांना विनंती करतो आपण दादांचा सन्मान करा. लाईव्ह आपण इकडे करा बघा. कोणता कॅमेरा चालू आहे? तो कॅमेरा समर्थ लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही क्षणचित्री टिपली जातील. दादांचा विशेष सन्मान एकदा जोरदार टाळ्या या आपल्या हक्काच्या माणसासाठी. मराठी माणूस अगदी पाहायला म्हणते फडके बंधू आणि काय नावाची छाप आपल्या या अगदी मग शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांनी सोडली आहे आणि दादांचं आपण करूया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान करूया बघा आपण पाहताय आंबिवलीचे आमचे माजी सरपंच राजारामजी पाटील साहेब आहेत त्यांना विनंती करतोय आपण या आपला सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि विनंती करतो मी की आपण सन्मान करायचा आहे. राजेशजी मी रहाटे साहेबांना विनंती करतो आपण या आपला सन्मान इथे केला जाईल तो स्वीकारा आपण. लायन ग्रुपचे सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. रंगनाथजी पाटील आणि अगदी आपण पाहतोय त्यांनी सुद्धा दादांना सांगितलं की 10 गावची लीग आहे आपल्याला यायचं आहे. आमचे प्रकाशजी जाधव असतील त्यांनी सुद्धा सांगितलं, आमच्या राजेश दादा फडकेंनी सुद्धा सांगितलं की आपली 10 गावाची लीग आणि त्यासाठी दादा आलेत. पुन्हा एकदा मी करतोय दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुत्र भाव ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि त्या उक्तीप्रमाणे आपण पाहू शकाल आज समाजामध्ये गोरगरीब आणि त्यांना सर्वत्र एक मदतीचा हात पुढे करताना आपण बालूशेठजी फडके यांना आपण पाहत असतो. मला मनानं दिलदार आणि खंबीर असं नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया स्वागत. राजेशजी फडके आणि त्यांचं सुद्धा आपण पुन्हा एकदा करतोय सहर्ष असं स्वागत. सुस्वागतम सहर्ष.
तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर लागल्या जातील. त्या म्हणजेच हार्ली क्वीन 11 आई नंदाई संघाच्या नांदगाव संघाच्या चला इथे मात्र यस मी विनंती करते पाहुण्यांना आपण व्यासपीठावर स्थान बनवा. आपलं पुन्हा एकदा सर्वांचं 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये स्वागत. चला त्यानंतर मॅच होईल तोपर्यंत आपण सन्मान करूया. बघा आमची रमेशजी ठोंबरे या आपण पूर्व क्रिकेटर पुढावी टेनिस क्रिकेटसाठी खूप योगदान त्यांनी दिलंय. त्यांचा सन्मान करूया रमेशजी ठोंबरे आणि त्यांचा सन्मान आपण करूया. मी गणेशांना विनंती करतोय आपण हा सन्मान करा. चला यस त्यानंतर चला जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आणि ऐकूया आपण अमित भोपी यांना. थँक्यू. धन्यवाद शेखर पाटील साहेब. तर मैदानात सामना सुरू आहे. हार्ली क्वीन आई नंदादेवी नांदगाव संघ एक साईडला असेल तर दुसऱ्या साईडला आपण बघतोय क्रिशा 11 वडवली संघ. तर 67 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलंय. ते म्हणजेच नांदगाव संघासमोर आणि ते पार करत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही अमित यस या स्पर्धेसाठी आपण पाहताय 10 गाव प्रीमियर लीग आणि या स्पर्धेसाठी आमचे सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहताय. बालूशेठजी फडके आपण पाहू शकाल लायन ग्रुप अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभत आहे. दादांचा आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आपण आलात त्याबद्दल या स्पर्धेला अगदी मी म्हणेन सर्वजण आनंदी झालोत आम्ही आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि गोल्डन विकेट ह्या मॅचची मोठा गडी मनीष फडके इथे मात्र बाद होईल. राजू ठाणगे याच्या पहिल्या चेंडूवर मनीष याला बाद करण्यात यश आलंय. मनीष बॅक टू द डग आउट. मोठी विकेट गोल्डन डकचा शिकार इथे मात्र पाहायला मिळाला. तो म्हणजेच मनीष फडके पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता इथे मात्र बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय पवन टकले. शिवडोन गावचा हा खेळाडू ज्याच्यावरती मोठमोठे रेकॉर्ड आहे. तो फलंदाज तडाखेबंद फलंदाज म्हणून त्याला गणलं जातं. तो फलंदाज इथे मात्र मैदानात दाखल होतोय. आपण पाहू शकाल आमच्या लाईन ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहतात 4-1 आपण पाहू शकाल. बालूशेठजी फडके या स्पर्धेला आले होते आणि ते तिथून रजा घेत आहेत. त्यांनी भेट दिली या स्पर्धेला. त्यांचं सहाय्य आम्हाला या स्पर्धेला लाभलंय. दादांचं करूया आपण पुन्हा एकदा 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम सहर्ष स्वागतम. मोठा तडक्का दिला जातोय. पवन टकले याच्या बॅट मधून आलेला हा डीप स्क्वेअर लेग सीमारेखा पार वरतून मारलेला षटकार 6 धावांसाठी आल्या आल्या आपली क्षमता दाखवून देतोय. उणीव स्पष्ट करतोय. 7 धावांनी इथे मात्र बोली चालू करतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जातीय 14च्या घरात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना राजू ठाणगे याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवतोय. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. चेंडू उंच गेलाय. तिथे शतशक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेखा पार. 6 धावांसाठी उतुंग लांबच लांब षटकार.
दोन मोठे फटके त्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत पाहायला मिळाले आहेत. 21 चेंडू आणि 47 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये येऊन टेपली आहे. अजूनपर्यंत हा सामना इथे मात्र दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पूर्णपणे असफल ठरतोय. राजू ठाणगे चांगले कमबॅक इथे मात्र का पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव खेळतोय. नंतरचे 2 षटकार खेचल्यानंतर पवन टकले हा फलंदाज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राजू ठाणगे हा गोलंदाज. शॉर्ट पिचचा चेंडू होता. इथे मात्र धावचीतची गडी बाद होऊ शकतो. चुकी घडली जातीये. इथे मात्र दाद थर्ड अंपायर कडे मागली जातीये. रेपर केले जाते थर्ड अंपायर कडे रनआउट साठी. पवन टकले हॅलो 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 तर नॉट आउट आहेत. आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय पवन टकले हा फलंदाज. दोन षटकांचा खेळ संपला. 20 धावा धापलकर लागल्या जात आहेत. आता मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि ह्या 18 चेंडू मध्ये 47 धावा इथून मात्र कराव्या लागतील. सॉरी 21 धावा धापलकर लागल्या गेल्यात. तर 18 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज इथून मात्र असेल. ती म्हणजेच हार्ली क्वीन आई नंदादेवी नांदगाव संघाला. तर त्या धावा इथून मात्र क्रिशा 11 वडवली संघाला रोखाव्या लागतील. कशा प्रकारे इथून मात्र त्यांच्या समोर गोलंदाजी करणार वडवली संघाचे गोलंदाज येणारी वेळ सांगून जाणार आहे. परंतु अद्यापर्यंत एक चांगली मॅच, एक चांगली संघर्षमय लढाई इथे मात्र या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. आज संडेचा दिवस आणि ह्या 10 गाव प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस असेल. केला होता अट्टास याचसाठी की शेवट गोड व्हावा आणि तो आज शेवटचा हा दिवस या टुर्नामेंटचा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो आहे. भरपूर दिवसापासून आयोजकांचं ह्या शृंखलेसाठी राहिलेलं योगदान आणि ती शृंखला इथे मात्र चांगल्या रीतीने चांगल्या सक्सेसफुल पाहायला मिळते. पार पडत असताना आजचा शेवटचा दिवस चांगलं आयोजन इथे मात्र पाहायला मिळालं. तर 18 चेंडू आणि 46 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये येऊन टेपली आहे. दोन फलंदाज आपण पाहायला मिळत आहेत. जयेश आत्मोडे आणि पवन टकले ही जोडी मैदानात उपस्थित आहे. पवन टकले यांनी 2 षटकार खेचून आपली क्षमता इथून मात्र दाखवून दिली आहे. तर जयेश हातमोडे यांनी 2 चौकार अद्यापर्यंत खेचलेत. तर ह्या 2 फलंदाजांना रोखण्यात यश येईल का, ते म्हणजेच गोलंदाजी करत असणाऱ्या क्रिशा 11 वडवली संघाला. आणि षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज आयुष पळसपे गावचा खेळाडू. कशा प्रकारे या 2 फलंदाजा समोर गोलंदाजी करेल ही येणारी वेळ सांगून जाणार आहे. चला स्पीडअप करायचं आहे. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आजचा शेवटचा दिवस असेल तर स्पीडअप करायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षक लावून गोलंदाजीसाठी तयार व्हायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आयुष पनवेल एंड कडून गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करणार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पवन समोर पवन. इथे मात्र पडून झडून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे असफल ठरलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. पहिला चेंडू निर्धाव खेळतो आहे. गरज होती 18 चेंडू 46 धावा. 1 चेंडू निर्धाव केल्यानंतर गरज 17 चेंडू आणि 46 धावा. करू शकतील का हे फलंदाज की कमबॅक करेल इथून मात्र वडवली संघ. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता आणि बाईच्या रूपामध्ये आलेली 1 धाव. या एका धावेने धावसंख्या जातीये 22 धावा धावफलकावर. 1 गडी बाद 22 धावा सध्या तरी स्थितीत या परिस्थितीत आपण पाहतोय. तो म्हणजेच नांदगाव संघ इथून मात्र कशा पद्धतीने अजून फलंदाजी करणार हे 2 फलंदाज. जयेश हातमोडे हा 2 चौकारच्या साह्याने मैदानात उपस्थित आहे. सलामीसाठी आलेला हा फलंदाज आहे. आयुष मात्र चांगली गोलंदाजी. 2 चेंडू चांगले फेकले गेले त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. पनवेल 8 कडून गोलंदाजी करण्यासाठी समोर आहे जयेश हातमोडे फलंदाज. पुढचा चेंडू
ब्लॉक कल्पितचा चेंडू आहे, सरळ उडवलाय, पुढे टाकलेला चेंडू आहे आणि तिथे चेंडू हाताला लागलेला आहे, परंतु चेंडू गेलाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी येतोय ब्रँडेड फटका जयेश हातमोडे याच्या बॅटमधून. आयुष्यवर चढवलाय हल्ला, तो म्हणजे जयेश हातमोडे या फलंदाजाने. कमबॅक करावा लागेल आयुष्याला. इथे मात्र विनाशकारी विपरीत बुद्धी, सरळ बॅटने फटके येत होते आणि इथे मात्र व्यवस्थित अटेम्प्ट करायला गेला आणि 22 रूपामध्ये आलेली एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. एकोणतीस धावा लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज आयुष, समोर फलंदाज पवन. 2 षटकार अद्यापर्यंत केसलेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पूर्णपणे असफल ठरतोय पवन याचा. आणि 22 रूपामध्ये आलेली आणखी ही एक धाव. धावसंख्या 30 धावा. अजूनही 37 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 13 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि 37 धावा मैदानात कराव्या लागतील. त्या म्हणजेच हर्ली क्वीन आई नंदादेवी नांदगाव संघाला. पुढचा चेंडू आयुष्याचा, सुरेख सुरेख डीप स्क्वेअर स्वीकारलाय, फटका जातोय लांबच लांब. 6 धावांसाठी षटकार. मोडे मात्र खूप सुरेख फलंदाजी पाहायला मिळतीये. 2 षटकार आणि 2 चौकाच्या साह्याने मैदानात धावसंख्या लागली जाते धावफलकावर नांदगाव संघाची, ती म्हणजेच 36 धावा धावफलकावर. अजूनही 31 धावांची गरज 12 चेंडूमध्ये असेल. 15.50च्या सरासरीने इथून मात्र वाटचाल करावी लागेल नांदगाव संघाला जर या सामन्यात जिंकायचं असेल, या स्पर्धेत अजून आपल्याला जिवंत राहायचं असेल तर या 31 धावा इथून मात्र नांदगाव संघाला कराव्या लागतील आणि त्याच 31 धावा रोखाव्या लागतील. त्या म्हणजेच क्रिशा 11 वडवली संघाला या स्पर्धेत आपल्याला जिवंत राहायचं असेल तर या धावा इथून मात्र डिफेंड कराव्या लागतील. विचार करायला भाग पाडलंय जयेश हातमोडे आणि पवन. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. 2 षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बारा चेंडू 31 धावा. रोखण्यात इथून मात्र यश येईल का? चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज सागर मोरे, कुडावे गावचा खेळाडू. सागर मोरे गोलंदाजी मार्क पर तयार आहे. चौथं षटक घेऊन आपल्या संघासाठी कमबॅक करून देईल का आपल्या संघाला? इथून मात्र पाहणं गरजेचं ठरणार आहे. सामना आपल्याला मात्र सुरेख सुंदर सामना पाहायला मिळतोय. या स्पर्धेत मात्र जिवंत राहण्याची लढाई इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते, कारण एक सामना हरून इथून मात्र हे 2 संघ आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. या सामन्यात जो संघ विजय होईल तो मात्र पुढे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. सागर मोरे याला कमबॅक करून द्यावा लागेल. एक विकेट प्राप्त करावी लागेल आपल्या संघासाठी गोलंदाजी करत असताना. इथून मात्र स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज लगेच गोलंदाजी चालू करायची आहे. पहिला चेंडू चौथ्या षटकातील सागर मोरे गोलंदाजी मार्कवर आणि समोर फलंदाज पवन टकले कर्णाला एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार असेल तो म्हणजे सागर मोरे गोलंदाज. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज.
डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. ही आलेली एक धाव, धावसंख्या 37 धावा धावफलकावर. अजूनही 11 चेंडू आणि 30 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 11 चेंडू आणि 30 धावा. जयेश हातमोडे मात्र चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी अद्यापर्यंत पाहायला मिळाली आहे. 2 सुरेख फटके पाहायला त्याच्या माध्यमातून मिळाले. सागर मोरेला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सागर मोरे जयेश हातमोडेसाठी टाकण्यासाठी सज्ज. पुढचा स्लोअर पैजा चेंडू होता, शॉर्ट पिच पैजा चेंडू होता. तिथे मात्र धोका संभावू शकतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तिथे बॅकअप नाहीये आणि ही एक धाव मात्र इथे मात्र मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न पूर्णपणे असफल ठरला आणि ही एक धाव, चोरटी धाव इथे मात्र घेण्यात यश आलं या दोन्ही फलंदाजांना. धाव संख्या 38 धावा धावफलकावर. 29 धावांची गरज. 10 चेंडू उर्वरित शिल्लक. 29 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये 50-50% दोन्ही बाजूनी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल कोण हारेल इथून मात्र आपण सांगू शकत नाहीये, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही भविष्यवाणी करणं हे चुकीचं ठरतं आणि इथून मात्र पवन टकले कुठेतरी खराब प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकार खेचल्यानंतर कुठेतरी पूर्णपणे जकडून ठेवलं जात आहे. आणखी एक निर्धाव चेंडू खेळतोय. आता मात्र प्रेशर मध्ये आला असेल फलंदाज, कारण 9 चेंडू आणि 29 धावा. मोठे फटके मारावे लागतील. षटकारांनी चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. इथून मात्र पुन्हा एकदा पवन टकले अपयशी ठरतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायावर जाऊन आदळला. आणि ही एक धाव. बाईटचे का लेग बाईटचे बॅटकट. ही एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावर. शेवटच्या 8 चेंडू 28 धावांची गरज. समोर जयेश हातमोडे. सागर मोरेने मात्र चांगलं कमबॅक. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूवर 3 धावा दिल्यात. आपल्या संघाला मात्र इथून मात्र कमबॅक करून दिले या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. सुरेख गोलंदाजी सागर मोरे. कोणते मोठे फटके अद्यापर्यंत मारून दिले नाहीयेत या दोन्ही फलंदाजांना. आता मात्र चेंडू उडवलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 6 धावांसाठी उतुंग लांबच लांब षटकार. इथून मात्र गरज असेल ती म्हणजे 7 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि 22 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. हा महत्वाचा चेंडू असेल या मॅच मधला, कारण या चेंडूवर जर 6 धावा आल्या तर कुठेतरी वेगळं रूप या सामन्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका. लॉगन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेखा पार. 6 धावांसाठी कणकणीत दमदार षटकार. मोठे फटके अद्यापर्यंत त्यांनी खेचलेत. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय
51 धावा, 16 धावेंची गरज इथून मात्र असेल मैदानाच्या आतमध्ये. या 16 धावा येतील का आणि त्या रोखण्यात इथे मात्र यश येईल का, ते म्हणजेच वडवली संघाला ही येणारी वेळ सांगून जाणे. पण तू सामना रोमांचक हर्षवर्धन हा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय, कारण अस्तित्वाची लढाई या दोन संघादरम्यान आपल्याला ही पाहायला मिळते. कारण या सामन्यात या स्पर्धेत आपण जर हा सामना जिंकला तर जिवंत राहू शकतो हे दोन्ही संघांना माहिती आहे. तर दोन्ही संघ त्या पद्धतीने इथे मात्र लढताना पाहायला मिळत आहेत. तर विकेटसाठी शुभम पाटील यासाठी संधी आली आहे. विश्वास पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक घेतोय जर विकेट घेतली शुभम पाटील या गोलंदाजाने. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक आहे विश्वास पाटील यांच्या माध्यमातून. तर शेवटचे 7 चेंडू निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज शुभम पाटील. समोर फलंदाज पवन टकले. मोठे फटके, दोन मोठ्या फटक्यांची गरज इथून मात्र असेल मैदानाच्या आतमध्ये. ते मोठे फटके खेचण्यात यश येईल का पवन टकले याला. सुरेख इथून मात्र लाईन आणि लेन कुठेतरी बिघडती या गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवर आपण अवांतर चेंडू फेकतोय. 6 चेंडू आणि 16 धावेंची गरज होती. आता मात्र हा अवांतर चेंडू आल्यानंतर 7 चेंडू आणि 15 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 चेंडू आणि 15 धावा. सुरेख सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतंय. कोणी सामना आजचा सोडायला तयार नाहीये. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर इथे मात्र पाहायला मिळते. इथे मात्र फटका सुंदर आहे, ताकद आहे फटक्यात आणि फटका जाईल सीमारेखा पार 6 धावांसाठी. पवन टकले ऑन फायर. पवन टकले सुरेख फलंदाजी. निर्णायक क्षणी इथे मात्र षटकार खेचतोय. धाव संख्या 58 धावा धावफलकावर. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. प्रेशर मध्ये पाहायला मिळतो शुभम पाटील गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्र स्वीकारलंय. चेंडू जातोय सीमा रेखा पार 6 धावांसाठी. पवन टकलेच्या बॅटमधून आलेला हा ब्रँडेड षटकार. ताकद आपली इथून मात्र दाखवून दिली आहे पवन यांनी. धावसंख्या आपण बघतोय 65 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावेची गरज येऊन टिपली आहे मैदानाच्या आतमध्ये. शुभमला मात्र विचार करायला भाग पाडलाय. संघर्षमय लढत इथे मात्र या सामन्यात फलंदाजांचा विजय होतोय. इथून मात्र 3 चेंडू आणि 2 धावा रोखू शकेल का, काय इतिहास रचू शकेल का इथून मात्र शुभम मात्र गोलंदाज. इथे मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. फाईन लेगचं क्षेत्र स्वीकारलंय. 1 बाउन्स ओव्हर द रो आणि या सामना विजय करून देतोय. आणि सामना विजय होतोय हार्ली क्वीन आई नंदाई नांदगाव संघ. नांदगाव संघ इथून मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. सुरेख फलंदाजी पवन टकले आणि जयेश हातमोडे या पार्टनरशिप मध्ये या दोन्ही फलंदाजांनी सामना मात्र विजय करून दिलाय.